तुम्ही आहात ज्या सुपाऱ्या घेऊन खोट्या अफवा पसरवतात। रामाला मानायचं नाही पण रामराज्य हवं ही ढोंगी बाई अशा सुपाऱ्या घेऊन हातात मशाल घेऊन वणवा पेटवत आहे। त्यांनी 4-5 गुंड हे पगारावरती ठेवलेले आहेत। आमदारांनी तुम्हाला मॅनेजर म्हणून ठेवले आहेत का पगार द्यायला? का तुम्ही पर्सनल पी आहात की अकाउंटंट आहात? डोंबाऱ्याच्या खेळात जसे झंबुरा नावाचे पात्र असते तसे उबाट्या गटातल्या सर्कशीतले झंबोरा आहात। And claimed that in fact the victim was his relative. गोलमाल है भाई, सब गोलमाल है, सब गोलमाल है। सध्या विधानसभेचे इलेक्शन जसं जवळ येत चाललं आहे तसं शिवसेनेच्या आमदारांविषयी फेक नेरेटिव्ह पसरवण्याचं काम जोरात चालू आहे। सध्या महाराष्ट्रात विरोधी पक्षाकडून एक व्हिडिओ व्हायरल केला जात आहे। या व्हिडिओमध्ये शिवा नावाचा व्यक्ती एका व्यक्तीला रॉड घेऊन मारत आहे आणि हा शिवा आमदार महेंद्र थोरवे यांचा बॉडीगार्ड आहे अशी खोटी अफवा पसरवण्यात येत आहे। पण हा शिवा आमदार महेंद्र थोरवे यांचा बॉडीगार्ड नाही। ही लोकांची दिशाभूल करण्याची खेळी चालू आहे। सत्य काय आहे? ही भांडणं दोघांच्या वैयक्तिक कारणामुळे झाली होती। त्याचा राजकीय काही संबंध नव्हता। ज्या व्यक्तीला मारहाण झालेली आहे त्या व्यक्तीने स्वतः कबुली दिलेली आहे की आमदार महेंद्र थोरवेंचा ह्या भांडणाशी काहीही संबंध नाही। ते आमदार महेंद्र थोरवेंना आपल्या वडिलांपेक्षाही जास्त मानतात। बॉडीगार्ड नाही वगैरे तिथे काहीच नाहीये। आणि राहिला प्रश्न आमदारांचा, मी आमदारांना मनातून एवढं मानतोय की माझ्या वडिलांपेक्षा मी त्यांना मानतो। आमचं पर्सनल भांडणं झालेली आहे। काही राजकीय ते त्यांची बोली बाजूसाठी आमदारांना बदनाम करतायत। पण ह्या सुषमा अक्का या घटनेचा वापर करून शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे। आमदार महेंद्र थोरवे यांचा बॉडीगार्ड शिवा सोनवणे हा भर रस्त्यामध्ये एका लोखंडी रॉडने अमानुषपणे एका माणसाला मारहाण करतानाचा व्हिडिओ प्रसारित झाला आणि त्यानंतर महेंद्र थोरवेंनी असा पवित्रा घेतला की यात आमचा काही संबंधच नाहीये, कारण त्या माणसाचा माझा काही संबंध नाहीये, तो माझा बॉडीगार्ड वगैरे नाहीये। कायदा सुव्यवस्थेवर खोटे आरोप करून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे प्रयत्न चालू आहे। खोट्या न्यूज पसरवून राज्याची दिशाभूल करण्याची सुपारीच सुषमा अक्कांनी घेतली। जनतेसमोर सत्य कधी लपत नसतं। तुम्ही कितीही जनतेला मिसगाईड करण्याचा प्रयत्न केला तरी जनतेला सत्य काय आहे ते माहित आहे। सुषमा अक्का यांनी आमदार महेंद्र थोरवेंवरती खोटा आरोप केला आहे की त्यांनी 4-5 गुंड हे पगारावरती ठेवलेले आहेत। गेल्या 2-4 वर्षामध्ये महेंद्र थोरवेंनी अशी 10-5 लोक पोसून ठेवले पगारी नोकरांसारखे की जे महेंद्र थोरवेंच्या साठी काम करतात, दहशत पसरवतात। असं तुम्ही म्हणता, हे तुम्हाला कसं माहित? आमदारांनी तुम्हाला मॅनेजर म्हणून ठेवले आहेत का पगार द्यायला? का तुम्ही पर्सनल पी आहात की अकाउंटंट आहात? खऱ्या गुंड्या तर तुम्ही आहात ज्या सुपाऱ्या घेऊन खोट्या अफवा पसरवता। काही ठिकाणी तर म्हणजे 2 मर्डर केस झाल्या गेल्या महिनाभरामध्ये। एकूण जर आपण त्यांच्या मतदारसंघातला जर क्राईम रेट बघितला तर तोही चिंताजनक आहे। या राज्यात लॉ अँड ऑर्डर नावाची गोष्ट ऍब्सेंट आहे हे तर वारंवार स्पष्टच होतं, परंतु लॉ अँड ऑर्डरची ही ऍब्सेंटी कुणामुळे आहे तर सत्ताधारी पक्षाचे आमदारच गुंड प्रवृत्तीच्या लोकांना बढावा देतात। आता दुसरा आरोप, आमच्या सत्तेत खून आणि कायदा सुव्यवस्था यांचा अभाव आहे। कायदा सुव्यवस्थेवर तुमचा काही बोलण्याचा अधिकार नाही। ज्यांना रामाला मानायचं नाही पण रामराज्य हवं ते कायदा सुव्यवस्थेवर बोलतात। तुमच्या सत्तेत पालघर साधू हत्याकांड झाले, त्या निर्दोष साधूंना मारहाण करून ठार करण्यात आले। सुशांत सिंग सारख्या लोकांचे आत्महत्या मर्डर झाले। दिशा सालेन आठवते का? मीडियावाल्यांना अटक केले गेले। अंबानींच्या घरासमोर बॉम्ब ठेवण्यात आले। हे तुमच्या सत्तेत झाले। तुम्ही कायदा सुव्यवस्थेवरती बोट दाखवता त्याच्या आधी तुम्ही हे बघा, आम्ही तुमच्यासारखे आम्ही पाठीशी घालत नाही। जो आरोपी आहे त्याच्यावर योग्य ती कारवाई करतो। सुषमा अक्का ह्या आमदार महेंद्र थोरवेंशी टीव्हीवरील कॉलवर बोलत असताना टेबलावर नाचा, भर रस्त्यात मारहाण करा असं म्हणत तुम्ही खिकी करून हसता आणि ती अशी टेबलावर उभी राहून लोकप्रतिनिधी धांगरधिंगा नाचतही नाही। अंधारे मॅडम, तुम्ही बराच वेळा टेबलावर नाचले बोलताय। आम्ही तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की तुम्ही शिवसेनेत आला कधी हे पहिले शोधा। आम्ही शिवसैनिक आहोत आणि ज्या वेळेस आम्ही टेबलावरती आम्ही जो उत्सव साजरा केला ना त्या दिवशी शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला होता। आपण शिवसेनेत आलात कधी हे पहिलं पहा। अहो बोला खरवेची, बोला टेबलावर नाचा, रस्त्यावर मारहाण करा, हे फार भारी आहे
भारी आहे, हे भारी आहे. तुम्ही आमदारांना धमकावता. आमदारांनी तुम्हाला योग्य प्रश्न विचारल्यावर त्याचं उत्तर तुमच्याकडे नसतं, त्यावेळी ते टाळण्यासाठी तुम्ही खिकी करून हसता. तुम्ही जनतेला मूर्ख समजता का? आपल्या हिंदू धर्मात जन्म घेतलेल्या ह्या अक्काबाईने आपल्या हिंदू देवी देवतांची खिल्ली उडवत बामसेपी असल्याचा पुरावा देत ही ढोंगीबाई स्वतःची पोळी भाजण्यासाठी समाजकारण कमी आणि राजकारण जरा जास्तच करत आहे. ही सुषमा अक्का अंतर्बाह्य हिंदुत्वाने पछाडलेली आहे. मनात एक धूर्त आणि सुप्त कावा घेऊन ही बया उबट्या गटात आली. आपले हित साधण्यासाठी ही अक्काबाई पातळी सोडून बोलू लागली. पोटा पाण्याचा व्यवसाय करण्यासाठी बेताल बोलणे आणि खोटे आरोप करणे अशा सुपाऱ्या घेऊन संपूर्ण महाराष्ट्रभर हातात मशाल घेऊन ही बाई वणवा पेटवत आहे. आपली प्रतिष्ठा वाढवण्याचे कार्य अशा टुकार वाचाळ अशा अक्काबाईला उबाट्याने हातात गंडा घालून पक्षाचे उपनेता पद दिले. शिवसेना 80% समाजकारण 20% राजकारण करते, तर ही बाई 100% राजकारण करते. कारण ह्या बाईने सुपारीच घेतली आहे. शिकवण्याचे सामर्थ्य इथल्या संतांमध्ये आहे म्हणून चमत्कार. ह्यांची संस्कृती कशी रेड्याला शिक्षित म्हणून मागे लागतायत, माणसाला शिकू द्यायचं नाही. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि ह्याच भूमीत जन्म घेऊन ही बाई संत ज्ञानेश्वरांवर टीका करते. अहो राम राम, 14 वर्ष मी इकडं लंकेत असताना तुम्ही पण तिकडं जंगलात शबरी सोबत उष्टे बोरं खात फिरतच होतात की. हा मग तुमचं काही कुठं हमने तुमको देखा तुमने हमको देखा, राम राव कुछ हुआ की नाही. शबरी आणि रामाचा अनैतिक संबंध जोडण्याचा हा किळसवाना प्रकार ह्या अक्काने आपल्या वाणीतून मांडलेला आहे. जशी बिल्ली सो चुवे खाके हज को चली तशी ह्या बयाची अवस्था आहे. शालिनी पाटील किंवा वय झालेल्या बाळासाहेब ठाकरेंच्या हातात म्हणजे 80-85 वर्षाच्या म्हातारीच्या हातात तलवार देऊन काय उपयोग होणार आहे. हात थरथर करायला लागला आणि त्या हातात तलवार. तरुणी बाई पोरं काही गोट्या खेळायला गेलीत का, गेली काही गिली दंडा खेळायला लागलीत का. ज्या बाईने बाळासाहेबांवरती टीका केली त्या बाईला पुळका कसा आला. स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःची पोळी भाजत आहे. ह्या बाईला शिवसेना काय समजणार. आंधळी अक्का, आपण महाराष्ट्रभर डोंबाऱ्याच्या खेळात जसे झंबुरा नावाचे पात्र असते तसे उबाट्या गटातल्या सरकर्शीतले झंबोरा आहात. तुम्हाला एवढा राग यायला आमदार नाचले म्हणून का? आमदार तुमच्या लग्नात येऊन नाचले होते का आणि त्यांच्यामुळे तुमचं लग्न तुटलं. हे फार भारी आहे, भारी आहे, हे भारी आहे. एवढा बाऊ करून ठेवलाय. नाचले का आमदार खासदारांनी नाचू नये असा कुठला नियम निघालाय का? कुठला नियम आला असेल तर सांगा. आंधळेताई, ज्या जनतेने त्यांना निवडून दिलं त्यांना प्रॉब्लेम नाहीये, तर तुम्हाला कशाला पाहिजे. ही लोकशाही आहे, हुकुमशाही नाहीये. प्रत्येकाला आपला आनंद व्यक्त करण्याचा अधिकार आहे. मग ते नाचून गाऊन कसेही ते करू शकतात. हा कुठला नियम आलेला नाहीये की आमदार खासदारांनी नाचू नये का गाऊ नये म्हणून. आंधळेताई, अभ्यास केलाय ना वकिलीचा, तर मग हा पण अभ्यास करा. आमदारांचे कुठले मुद्दे नाहीयेत ना तुमच्याकडे बोलायला, म्हणून लहान मुलासारखे हे मुद्दे हे काढताय. जब कोई बात ना बनती हो तब बात का बतंगड कैसा बना जाता है वो आपसे सीखो. आंधळी अक्का आणि विरोधकांनी लक्षात ठेवा, उमेदवारी आणि दावेदारी ही फक्त आणि फक्त महेंद्र थोरवेंचीच आणि विजय ही महेंद्र थोरवेंचाच. त्यामुळे 2024चा विजयाचा जल्लोष हा टेबलावर नाचून आम्ही साजरा करणार. समजलं? जय हिंद, जय महाराष्ट्र. हे फार भारी आहे, भारी आहे, हे भारी आहे.